सातारा जिल्हा म्हटलं की आपसुकच कंदी पेढे, पिवळी धमक हळद, लाल बुंद स्ट्रॉबेरी आणि महाबळेश्वर सारखं सुंदर थंड हवेचं ठिकाण हे सर्व लक्षात येतं। यासोबतच सातारा जिल्हा हा आकाशात उंच भरारी अर्थात पॅराग्लायडिंगसाठी प्रसिद्ध आहे। सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळच्या पाचगणीला पॅराग्लायडिंगची पंढरी असं म्हटलं जातं। उंचच्या उंच डोंगर, खोल दऱ्या, जलाशय अशा निसर्ग संपन्न पाचगणीमध्ये पॅराग्लायडिंग करणं जितकं आव्हानात्मक असतं तितकंच आनंददायी सुद्धा असतं, अशी जगभरातील पॅराग्लायडर्सची भावना असते। महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातील एका ऐतिहासिक, साहसी आणि श्वास रोखून धरायला लावणाऱ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन टाइम महाराष्ट्र कडून करण्यात आले होते। महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, MIDC, सारस्वत बँक, सिडको, MSRDC आणि भारतीय पॅराग्लायडिंग असोसिएशन यांच्याकडून ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। महाराष्ट्राच्या निसर्ग संपन्नतेचे कोंदण असलेल्या दऱ्याखोऱ्यांनी नटलेल्या पाचगणीमध्ये या स्पर्धेचे आयोजन 12 ते 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते। 12 ते 16 फेब्रुवारी पर्यंत पॅराग्लायडिंगचा सराव, त्यानंतर 17 फेब्रुवारीला स्पर्धा आणि 18 फेब्रुवारीला बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला। अत्यंत साहसी पद्धतीने आपलं राजकारण करताना सर्वसामान्यांना देखील आपलंसं करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या षष्ठाब्दी पूर्तीनिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यासोबतच 18 फेब्रुवारी 2024 रोजी टाइम महाराष्ट्र आयोजित स्ट्रॉबेरी विथ CM हा कार्यक्रम पाचगणीतील बिली मोरिया हायस्कूलच्या सभागृहात पार पडला। यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले। तसेच टाइम महाराष्ट्राचे संपादक राजेश कोचळेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर स्ट्रॉबेरी पिकाला शासन अनुदान देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती देत स्ट्रॉबेरी पासून वाईन निर्मितीचा प्रकल्प सुद्धा महाबळेश्वर येथे उभारण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले। त्यानंतर बिली मोरिया हायस्कूलच्या भव्य मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हात दाखवून सर्वांना खुश केलं। यावेळी 150 पायलट्स सहभागी झालेल्या या स्पर्धेच्या विजेत्यांना राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। यावेळी पॅराग्लायडिंग करणे हे साहसी व आव्हानात्मक असून जमिनीवर उतरणे तितकेच महत्त्वाचे आहे। दऱ्याखोऱ्यांनी व निसर्ग संपदेने नटलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत या स्पर्धेचे चांगले आयोजन करण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। यासोबतच पॅराग्लायडिंग या खेळाची जागतिक स्तरावरील स्पर्धा लवकरच महाराष्ट्रात घेतली जाईल असे सुद्धा त्यांनी सांगितले। मुख्यमंत्र्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या येण्याने 4 चांद लागले। षष्ठाब्दी, सातारा, स्ट्रॉबेरी आणि CM या 4 शब्दांमुळे कार्यक्रम सक्सेसफुल झाला असं म्हणणं वावगं ठरणार नाही। किशोरी घायवट, न्यूज ब्युरो, टाइम महाराष्ट्र।